जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. अवघ्या 6 दिवसात पडलेल्या पावसाने जूनची कसर भरून काढली. पण त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. गेल्या 3 ते 4 दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. आणखी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. पण पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. तर दुसरीकडे उकाडा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशांमध्ये हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. आज 17 राज्यांमध्ये हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या सर्व राज्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळेल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज देशातील 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील 17 राज्यात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळेल. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसाम या सर्व राज्यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. या काळामध्ये प्रतितास 80 ते 85 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. 17 राज्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतली असली तरी देखील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. आज राज्यात पुन्हा पाऊस जोर पकडू शकतो. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर धुळे, नंदुरबार, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आज महाराष्ट्रात ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळेल. पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाचे चटके तीव्र होत चालले आहेत. राज्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहेत. राज्यात आज पावसाची उघडीपसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज अनेक ठिकाणी तापमान जास्त असेल आणि उन्हाचे चटके देखील जाणवतील. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.